निवेदन क्रमांक 137. वस्तुतः गांधीजीवर मी गोळ्या झाडल्या, त्याच गोळ्यातून माझेही आयुष्य त्याच वेळी संपले. त्यानंतरचे माझे दिवस हे समाधीतील अवस्थेप्रमाणे आहेत. या काळात मी जे काही बघितले, ज्याचे निरीक्षण केले, त्याने मला पूर्ण समाधान मिळाले आहे. निवेदन क्रमांक 138. हैदराबाद राज्याचा प्रश्न उगीचच लोंबकळत ठेवला गेला होता. त्याची चालढकल चालली होती. गांधीजींच्या मृत्यूनंतर आपल्या शासनाने तो प्रश्न शस्त्र प्रयोगाने नीटपणे सोडविला. सध्याचे शासन वस्तुनिष्ठ भूमिकेवर येत असल्याचे दिसत आहे. आपल्या राष्ट्राजवळ आधुनिक उपकरणांनी आणि यांत्रिक शस्त्रांनी सज्ज अशी सेना पाहिजे, असे आपले गृहमंत्री म्हणाले आहेत. हे विचार बोलतानाच ते हेही म्हणतात की ही सज्जता गांधीजीच्या तत्वाला अनुसरूनच आहे. स्वतःच्या समाधानासाठी ते म्हणत तसे बापडे. पण तशी वस्तुस्थिती असती तर हिटलर, मुसोलिनी, चर्चिल, रूझवेल्ट यांनी आपापले देश सुरक्षित ठेवण्यासाठी अवलंबलेली साधने आणि गांधीजींची प्रचारलेली अहिंसेची प्रणाली याच अंतरच नाही हे विसरू नये. अहिंसा या तत्वात गांधीजींची काही नवीन आणि विशेष प्रणाली होती हे म्हणणेच अशक्य होईल. निवेदन क्रमांक 139. देशासाठी गांधीजींनी कष्ट घेतले हे मी केव्हाही मान्य करीन. लोकात त्यांनी जागृती उत्पन्न केली हे निश्चित. स्वतःच्या लाभासाठी असे त्यांनी काही केले नाही हेही तितकेच खरे आहे. पण अहिंसा प्रणालीत सर्व आघाड्यांवर आपले पराभव झाले, आपल्याला अपयश आले हे मान्य करण्याइतके गांधीजी प्रामाणिक नव्हते, असे खेदाने म्हणावे लागते. गांधीजींपेक्षा कितीतरी मोठा त्याग केलेल्या दुसऱ्या काही बुद्धिमंत आणि समर्थ नेत्यांची चरित्रे मी वाचली आहेत. त्यातील काहींना मी स्वतः पाहिलेली आहे. पण ते काही असो, गांधीजींनी जी काही देशसेवा केली त्या देशसेवेपुढे आणि त्यासाठी गांधीजींपुढेही मी नतमस्तक होईन. आणि मी त्यांना गोळ्या घातल्या त्यापूर्वी खरोखरीच आदराने त्यांना मी नमस्कार केला, नमस्ते म्हटले. पण देशाच्या या सेवकालाही देश विभागण्याचा, आमचे परमदैवत भग्न करण्याचा आणि तेही लोकांना फसवून त्यांना धोका देऊन मुळीच अधिकार नव्हता, हे मी पुन्हा सांगतो. पण त्यांनी ते केले खरे. अशा अपराध्याला कोणी शासन करील असे न्याययंत्र अस्तित्वात नव्हते. आणि या कारणासाठी गांधीजीवर गोळ्या चालवण्याचा मी निश्चय केला, कारण माझ्या मते तेच योग्य होते. निवेदन क्रमांक 140. हे कृत्य माझ्या हातून झाले नसते तर अर्थातच माझ्यासाठी ते चांगले झाले असते. पण परिस्थिती माझ्या आटोक्याबाहेर होती. माझ्या मनाचा वेगच एवढा विलक्षण बलवान झाला होता की या मनुष्याला नैसर्गिक मरण येऊ देता कामा नये असे मला वाटले. कारण मला वाटले आता तरी जगाला समजू दे की देशातील एका द्वेषांध समूहाशी त्याने केलेला असमर्थनीय राष्ट्रघातक आणि भयंकर तुष्टीकरणासाठी त्याला शेवटी आपल्या प्राणाचे मोल मोजावे लागले. या प्रकरणाचा अंतच करून टाकावा आणि कोणताही अपराध नसताना लक्षावधी हिंदूंचा संहार चालला होता त्यासही विराम देण्यास सहाय्य करावे, असा मी निश्चय केला. या पुण्यभूमीच्या प्रिय पुत्रांना मारक ठरणाऱ्या अहंकारी स्वभावाची देव आता त्याला क्षमा करो. निवेदन क्रमांक 141. कोणा व्यक्ती विरुद्ध माझे वैमनस्य नाही किंवा शत्रुत्व नाही. व्यक्तिशः माझ्या विरुद्ध कोणी शत्रुत्व बाळगीत असेल असेही मला वाटत नाही. या शासनाच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या असमर्थनीय नीतीमुळे मला या शासनाविषयी आदर वाटला नाही हे मी निश्चितपणे म्हणतो. पण ती नीती केवळ गांधींच्या अस्तित्वामुळे अवलंबिली गेली होती हे मला दिसत होते. पण आता ते दडपण उरलेले नाही. आता खऱ्या अर्थाने धर्मातील सेक्युलर राज्य घडविण्यास वाट मोकळी आहे. आपले प्रधानमंत्री जेव्हा तेव्हा उठल्या बसल्या धर्मांतरत्वाविषयी बोलतात. नेहरू यांची उक्ती आणि कृती ही एकमेकांना पुष्कळदा छेदून जाते आणि हे ते विसरतात असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. कारण पाकिस्तान हे धर्माधिष्ठित राज्य स्थापन करण्यात या नेहरूंनीही स्वतःचा पुढाकार घेतला होता. हिंदुस्थानच्या संघराज्याला आपल्या शेजारी एक अंध धर्मश्रद्धेवर आणि द्वेषावर आधारलेले राज्य उभे ठेवून हिंदुस्थानच्या संघराज्याला केव्हाही भरभराट येणार नाही हे नेहरूंना समजावयास हवे होते. सर्व घटकांचा स्वतःशी विचार केल्यावर माझ्या मनाने मला गांधीजी विरुद्ध
कृती करण्यास प्रवृत्त केले. या कृतीसाठी माझ्यावर कोणी दडपण आणले नाही किंवा तसे कोणी आणूही शकला नसता. निवेदन क्रमांक 42. माझ्या मनातील या तीव्र आवेगाविषयी आणि त्यामुळे मी केलेल्या कृतीविषयी मान्यवर न्यायमूर्तींनी काहीही मत बनवावे. त्यांना न्यायोचित वाटेल त्या शिक्षेची आज्ञा द्यावी. त्याविषयी काही बोलण्याची माझी इच्छा नाही. मला काही दया दाखवावी अशीही माझी इच्छा नाही. आणखी कोणी माझ्यासाठी दया याचना करावी हीही अभिलाषा मी ठेवत नाही. निवेदन क्रमांक 143. या अभियोगात माझ्यासह आणखी दुसरे लोक सहाभियुक्त किंवा षडयंत्री म्हणून अडकविले गेले आहेत. माझ्या कृतीत कोणी सहकारी नव्हता आणि मी स्वतःच केवळ त्या कृतीला उत्तरदायी आहे हे मी मागे म्हटलेच आहे. दुसरे लोक जर याच दोषाच्या छायेखाली उभे केले गेले नसते तर मी माझ्यासाठी बचावही दिला नसता. 30 जानेवारी 1948च्या घटनेच्या संबंधातील साक्षीदारांची उलट तपासणी करू नये अशी इच्छा होती आणि माझ्या विधिज्ञांनाही माझे तसे आग्रहाचे सांगणे होते हे न्यायालयाला ठाऊक आहे. त्यावरून मी माझ्यासाठी बचाव दिला नसता हे स्पष्ट होईल. निवेदन क्रमांक 144. परिणामकारक प्रचारासाठी म्हणून शांततामय निदर्शनाचा मार्ग व्यक्तिशः मला 20 जानेवारी 1948ला सुद्धा मान्य नव्हता हे मी म्हटलेच आहे. तरीही स्वतःचे मन मोडून मी प्रार्थना स्थळावरील निदर्शनात सहभागी होण्याचे ठरविले. पण दुर्दैवाने मला त्यात भाग घेता आला नाही. असे निदर्शनही नीटपणे आयोजित होऊ शकत नाही हे मी जेव्हा पाहिले तेव्हा मी निराशही झालो नि उतावळाही. श्री आपटे आणि दुसऱ्या लोकांना ग्वाल्हेर, मुंबई, पुणे येथून स्वयंसेवक मिळविण्याच्या कामात यश आले नाही. नंतर या अंतिम मार्गावाचून दुसरा मार्ग मला दिसला नाही. निवेदन क्रमांक 145. हे विचार मनात घोळत असताना मी दिल्लीतील निर्वासितांच्या शिबिरातून भटकत राहिलो. एक छायाचित्रकार मला दिसला. त्याच्या पाठीवर छायायंत्र कॅमेरा होते. छायाचित्र काढून घ्या असे तो म्हणाला. तो निर्वासित असल्याचे दिसत होते. मी हो म्हटले नि माझे चित्र काढून घेतले. मी दिल्ली स्थानकावर परतलो. श्री आपटे यांना 2 पत्रे लिहिली. माझ्या मनस्थितीची पुसट कल्पना मी त्यांना त्यात दिली, कारण माझ्या मुद्रण व्यवसायात ते माझे निकटचे सहकारी होते. छायाचित्रांची एक प्रत मी त्या पत्रात घातली व एक पत्र व्यक्तिशः त्यांच्या नावावर त्यांच्या घरच्या ठिकाणावर धाडले आणि दुसरे हिंदू राष्ट्र दैनिकाच्या ठिकाणावर. निवेदन क्रमांक 146. या वक्तव्यातील माझी सर्व विधाने पूर्णपणे खरी आहेत आणि बरोबर आहेत. प्रत्येक विधानाला अधिकृत संदर्भ ग्रंथाचा मी आधार घेतलेला आहे. हिंदुस्थान शासनाने अधिकृत मुखपत्र इंडियन इन्फॉर्मेशन, इंडियन इयरबुक, हिस्टरी ऑफ दी काँग्रेस, गांधीजींचे आत्मचरित्र, काँग्रेसने वेळोवेळी प्रसिद्ध केलेले परिपत्रके, हरिजनच्या नसत्या, यंग इंडियाच्या नसत्या, गांधीजीची प्रार्थनोत्तर प्रवचने या सर्वांचा मी उपयोग केला आहे. हे वक्तव्य मी काहीसे विस्तृत केले आहे. लोकांनी माझ्या कृत्याचा गौरव करावा हा त्यातला हेतू नव्हे, तर माझ्या विचारांविषयी लोकांच्या मनात मोघमपणा असू नये, तसेच माझ्याविषयी आप समाजाला थोडाही वाव राहू नये हा त्यामागे माझा उद्देश आहे. निवेदन क्रमांक 147. हिंदुस्थान म्हणून यथार्थपणे ओळखला जाणारा हा देश पुन्हा एकसंध होवो आणि एक होवो आणि आक्रमकांपुढे शरणागती पत्करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पराभवगंडांचा त्याग करण्याचे धडे लोकांना मिळोत. सर्व शक्तिमंताजवळ माझी ही अंतिम इच्छा आणि प्रार्थना आहे. निवेदन क्रमांक 148. माझे वक्तव्य संपले आहे. खाली बसण्यापूर्वी मान्यवर न्यायमूर्ती मला आपले ऋण व्यक्त करावयाचे आहे. फार शांतपणे माझे म्हणणे ऐकलेत, फार उदारता दाखवली, मला सुविधा दिल्यात. माझ्या विधिज्ञांविषयीही मला कृतज्ञता व्यक्त करावयाची आहे. त्यांनी दिलेले वैध सहाय्य अमोल आहे. या अभियोगाशी संबंधित असलेल्या आरक्षी अधिकाऱ्यांविषयी मला द्वेषभाव नाही. त्यांनी जी चांगली वागणूक दिली, ममता दाखवली त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. तीच गोष्ट बंदीगृहाच्या अधिकाऱ्यांची. त्यांनी मला चांगली वागणूक दिली, मी त्यांचा आभारी आहे. निवेदन क्रमांक 149. निवेदन क्रमांक 149. त्या दिवशी गांधीजींच्या
प्रार्थनेला जवळजवळ 300 ते 400 लोक होते. त्यांच्या समक्ष दिवसाच्या प्रकाशात मी गांधीजीवर कोळ्या झाडल्या. मी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. खरे म्हणजे माझ्या मनातही तसे आले नाही. स्वतःवर गोळी झाडून घेण्याचाही मी प्रयत्न केला नाही. माझी तशी इच्छा नव्हती, कारण माझ्या विचारांना मुक्त न्यायालयात वाट देण्याची माझी तीव्र इच्छा होती. माझ्या कृतीच्या नैतिक अंगाचा ती सर्वांगाने टीकेचे लक्ष झालेली असली तरीही माझा विश्वास ढळलेला नाही. भविष्यातील कोण्या दिवशी इतिहासाचे प्रामाणिक लेखक माझी कृती तोलतील आणि तिचे मूल्य पडताळून पाहतील यात मला शंका वाटत नाही. अखंड भारत अमर रहे. वंदे मातरम. दिल्ली, 8 नोव्हेंबर 1948. नथुराम विनायक गोडसे, आरोपी क्रमांक 1. परिशिष्ट निवेदन भाग. पाकिस्तानला शेष राशी देण्याविषयी उपमहामंत्र्यांचे वक्तव्य. माननीय सरदार वल्लभभाई पटेल उपमहामंत्री यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेपुढे दिनांक 12 जानेवारी 1948 वक्तव्य दिले. ते असे: मित्रहो, पाकिस्तानचे अर्थमंत्री श्री गुलाब मोहम्मद यांचे पाकिस्तानला शेष राशी देण्याविषयीचे वक्तव्य आपल्या वाचनात असेलच. या अर्थमंत्र्यांनी एक सिव्हिल सर्वंट म्हणून विविध क्षेत्रात उच्च पदावरून कामे केली आहेत. ते हैदराबाद संस्थानचे अर्थमंत्री होते. मोठ्या व्यापारातही त्यांचा भाग होता. अशा अधिकारी व्यक्तीच्या वक्तव्यात असत्य कथन किंवा सत्याचा विपर्यास करणारी विधाने सर्वसामान्यपणे कोणी अपेक्षणार नाही. पण त्यांचे वक्तव्य अशा विधानांनी ओतप्रोत भरलेले आहे. इतकेच नव्हे तर काश्मीर प्रश्नामुळे त्यांच्याच शासनाने पैशांची अपेक्षा कुंठित केली असल्यामुळे तो प्रश्न न्यायाने सुटणे कठीण आहे, हे त्यांनी ओळखले आणि म्हणून त्यांनी आपली विवेकबुद्धी आणि न्याय विचारबुद्धी वाऱ्यावर सोडली आहे. दादागिरीने आणि उद्दंडपणे पैसे उकळणाऱ्या गुंडाच्या पातळीवर ते आले आहेत. खऱ्या घटनांना स्थानच नाही. मी हे शब्दप्रयोग हेतुपुरस्सरच करीत आहे, कारण त्यांचे वक्तव्य समतोलपणे वाचणाऱ्यांच्या असे लक्षात येईल की रिझर्व्ह बँकेवर धमक्यांचा वर्षाव करून आणि तिच्यावर खोडसाळ आरोप करून तिला नमवावे असा त्यांचा प्रयत्न आहे. हिंदुस्थान शासनाचा हेतू शुद्ध किंवा प्रामाणिक नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे. यायोगे आपले अडकलेले पैसे मिळतील अशी त्यांना आशा आहे. जगातील दुसऱ्या राष्ट्रांच्या मताचे सहाय्य आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण देत असलेली धमकी उघडी पडू नये आणि त्या राष्ट्रांनी हिंदुस्थान शासनाला आपले धोरण बदलण्यास लावावे, हा त्यामागील डाव आहे. ते ज्या विलक्षण स्थितीत उभे आहेत त्यातून सुटका करून घेण्यासाठी ते असे हातपाय आपटीत आहेत, हे माझ्या लक्षात येऊ शकते. पण या प्रश्नावर त्यांनी असल्या दादागिरीच्या डावापेक्षा समतोल विचार करावा एवढी अपेक्षा करण्याचा माझाही अधिकार आहे. त्यांच्या अकांड तांडवाला आणि दमदाटीला अपयश येणार हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. आपले साध्य गाठण्यासाठी केलेल्या अशा सर्व असभ्य वर्तनाचा आणि साधनांच्या प्रयोगाच्या धुंदीत पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी सत्यस्थितीकडे पाहिलेच नाही. तसेच ज्या सत्य घटना आहेत त्यांनाही त्यांनी मूल्य दिले नाही. कसे ते पहा. काश्मीर प्रश्न या वाटाघाटीत खेचला जाईल याची आम्हाला थोडीही कल्पना नव्हती. असे जे विधान आहे त्याचा आपण प्रथम विचार करू. त्याचप्रमाणे हिंदुस्थान शासनावर अप्रामाणिकपणाचा त्यांनी आरोप केला, त्याचा आणि तशाच स्वरूपाच्या दुसऱ्या आरोपांचाही आपण प्रथम विचार करू. या वाटाघाटी कशा चालत गेल्या याचा मी आपणास थोडक्यात आढावा देतो. गेल्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तान शासन आणि हिंदुस्थान शासन यांच्या प्रतिनिधींमध्ये अनेक बैठकी झाल्या. त्यांचा हेतू आपले सर्व वाद निपटून काढणे हा होता आणि त्यात काश्मीरचा प्रश्नही समाविष्ट होता. जी बोलणी झाली ती फाळणीमुळेच निर्माण झालेल्या प्रश्नापुरती मर्यादित नव्हती. काश्मीरचा प्रश्नही चर्चेला गेला, तसेच निर्वासितांचा प्रश्न आणि पुनर्वसनाच्या महत्त्वाच्या गोष्टीही त्यात बोलल्या गेल्या. दिनांक 26 काश्मीरवर जी चर्चा झाली ती आशेच्या, सद्भावनेच्या आणि सौजन्याच्या वातावरणात. ती चर्चा पुढे चालू राहिली आणि आर्थिक आणि दुसरे प्रश्नही पुढील दिवशी चर्चिले गेले. दिनांक 27 नोव्हेंबरला शेष राशीच्या वितरणाचा आणि चर्चा न झालेल्या ऋणाचा एक तात्पुरता करार झाला. या करारांच्या लगेच
लगेच घोषणा कराव्यात अशी पाकिस्तानच्या प्रतिनिधींना घाई झाली आणि आम्हाला तशी निकड लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आम्ही त्याला विरोध केला. 27 नोव्हेंबरच्या संध्याकाळी मी वृत्तपत्रांना एक वक्तव्य दिले. आमच्या बोलण्यावरून वृत्तपत्रांनी काही तर्क लढवू नये, तर आमची बोलणी संपून आम्ही अधिकृत माहिती देईपर्यंत धीर धरावा असे त्यांना सांगितले. ते माझे शब्द आहेत. सर्व विलंबित प्रश्नावर उपाय शोधण्याचे आमचे कसून प्रयत्न चालू आहेत, पण या चर्चेवर तर्कवितर्क प्रकट केले तर त्याने हित होण्यापेक्षा अनहितच होईल. सध्या मला एवढेच सांगता येईल की आमची बोलणी ही मित्रत्वाच्या आणि सौजन्याच्या वातावरणात चालू आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री शनिवारपर्यंत राहणार आहेत. बोलणी संपताच विस्तृत निवेदन दिले जाईल. तोपर्यंत काही वृत्तपत्र प्रसिद्ध झाले किंवा एखाद्या प्रश्नावर अनुबंध झाल्याचे प्रसिद्ध झाले तर त्या प्रतिवृत्तांना शासकीय दुजोरा नाही आणि ती अवधीपूर्व आहेत असे मानले जाईल. ही तडजोड अंतिम नव्हे. दुसऱ्या दिवशी मी माझ्या वक्तव्यात एक स्पष्टीकरण दिले. ते शासकीय भवनात वाचले गेले. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री उपस्थित होते. सर्व भिजत पडलेल्या प्रकरणावर तडजोड झाल्यावाचून ती तडजोड अंतिम आहे असे आम्ही मानणार नाही, हे माझे स्पष्टीकरण होते. काश्मीर प्रश्न निर्णयात निघाल्यावाचून आम्ही कोणाचेही पैसे देण्यास मान्यता देणार नाही, हेही मी स्वच्छपणे सांगितले होते. त्या माझ्या विधानाला अनुसरून तडजोडीचे प्रकटीकरण केले गेले नव्हते. मध्यंतरीच्या वेळात पाकिस्तान प्रतिनिधींनी आपले जाणे थांबविले आणि काश्मीर प्रश्न आणि दुसरे प्रश्न यांच्यावर बोलणी होत राहिली. त्या वेगवेगळ्या प्रश्नावर एकमत होत नव्हते. तरीही या काहीशा सुधारलेल्या वातावरणात चर्चा होता होता विभाजनामुळे उत्पन्न झालेल्या दुसऱ्या विलंबित प्रश्नावर आमची तडजोड झाली. ही तडजोड विभाजन मंडळापुढे त्यांच्या 1 डिसेंबरच्या बैठकीत ठेवण्यात आली. मात्र त्या तडजोडीनंतर लिपिबद्ध करावयाच्या होत्या. 2 डिसेंबरला ते काम झाले. तेव्हा असेही ठरले की काश्मीर आणि दुसऱ्या प्रश्नावर लाहोर येथे बैठक होऊन सर्व प्रश्न समाधानकारकपणे सुटल्यानंतर या तडजोडीची वाच्यता करावयाची. ते प्रश्न समाधानकारक सुटतील अशी तेव्हा आशा होती. वक्तव्य प्रसिद्ध न करण्याचे हे धोरण दोन्ही पक्षांनी मध्यस्थ आयोगापुढे आपले म्हणणे मांडताना मान्य केले होते. जे प्रश्न बोलले जात होते त्यावर उपाय निघण्याची पुष्कळच अनुकूलता दिसत होती आणि दिनांक 8 आणि दिनांक 9 डिसेंबरला लाहोरला बैठक भरली होती. त्या बैठकीत स्थिती अधिक स्पष्ट होणार होती. दिनांक 8 आणि 9 ला लाहोर येथे बोलणी चालू झाली, पण 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्याचे जे ठरले होते ते पैसे झटपट काढून घेण्याची तीव्र प्रयत्न पाकिस्तान शासनाकडून मध्यंतरीच्या काळातच होत असल्याचे दिसून आले. या प्रयत्नांना मी विरोध केला. आर्थिक देवघेवीचा प्रश्न वेगळा काढावा म्हणून आणि आमचे हात बांधले जावेत म्हणून पाकिस्तान उच्च आयुक्ताने 7 डिसेंबरला वृत्तपत्रांना सांगितले की आर्थिक प्रश्नावर आमची तडजोड झाली. आम्ही मात्र आमच्या पूर्वीच्या विधानांना चिकटून राहिलो. लाहोरच्या चर्चेतही आम्ही तोच आग्रह धरला आणि पाकिस्तानशी काहीसे सहमत होऊन 9 डिसेंबरला दिल्ली येथे भरत असलेल्या संसदेत एक वक्तव्य देण्याचे आम्ही ठरविले. पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनीही वृत्तपत्रांकडे धाव घेण्याची इतकी घिसाडघाई केली की 7 डिसेंबरला त्यांनी वृत्तपत्रांना निवेदनही देऊन टाकले. पाकिस्तानचे कपट तेव्हा स्पष्ट झाले. आर्थिक प्रश्नावरील तडजोड आम्ही प्रकट करीत आहोत या स्थितीचा एक अस्त्र म्हणून वापर करून पाकिस्तानची काश्मीर संबंधीची वर्तणूक पुन्हा आडमुठपणाची झाली आणि दिल्लीला जी नुकतीच सर्व प्रश्नावरील तडजोडीची आशा वाटत होती ती लुप्त झाली. 9 डिसेंबरच्या संसदेमधील माझ्या वक्तव्याला एक भूमिका स्पष्ट करणे मला आवश्यक वाटले. ती भूमिका म्हणजे या आर्थिक तडजोडीचे कार्यवहन शक्यतो तेव्हाच केली जाईल की जेव्हा काश्मीर प्रश्नावर तडजोड होईल. या माझ्या विधानावर पाकिस्तान शासनाने तेव्हा काहीही आक्षेप घेतला नाही. पाकिस्तान उच्च आयुक्ताच्या उपस्थितीत दिनांक 12 डिसेंबरला मी जे विवेचन केले त्यातही मी असे सांगितले की त्या तडजोडीचे यशस्वी कार्यवहन दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीवर अवलंबून राहील. काश्मीर हा त्या प्रश्नातलाच एक होता हे स्पष्ट होते. पाकिस्तानने याही वेळी काही विरोध दर्शविला नाही. 55 कोटी रुपये मिळवण्याच्या
पाकिस्तानच्या प्रत्येक प्रयत्नाला आम्ही नकार दिला होता. मग 22 डिसेंबरला काश्मीरवर अंतिम चर्चा निघाली. त्यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आमच्या आर्थिक प्रश्न आणि काश्मीर प्रश्न एकमेकांवर अवलंबून आहेत या म्हणण्याला विरोध केला आणि 55 कोटी रुपये त्वरित देण्यासाठी आग्रह केला. आम्ही त्याही वेळी त्यांना बजावले आणि नंतर 30 डिसेंबरला त्यांना धाडलेल्या तारेतही स्पष्ट केले की तडजोडीतील अटी पाळण्यास आम्ही बांधलेले आहोत, पण काश्मीर प्रश्नात पाकिस्तानने जी शत्रुत्वाची भूमिका घेतली आहे त्यामुळे ते पैसे देणे पुढे ढकलावे लागेल, कारण सर्व चर्चा भार आमची तीच भूमिका होती.